शहापूरमधील RS दमाने या शाळेमध्ये एक विकृत घटना घडली। त्या घटनेमध्ये मुलींना कपडे काढावे लागलेले आहेत। शाळेतील वॉशरूममध्ये रक्ताचे डाग आणि सॅनिटरी नॅपकिन सफाई कामगारांनी बघितले। याची कंप्लेंट मुख्याध्यापक मॅडमना केली। मॅडमना राग आला। मॅडमने 5वी ते 10वी मुलींना एकत्र केलं, त्यांना प्रोजेक्टरवरती त्या प्रकारचे फोटो दाखवले। ज्या मुलींनी कबूल केलं त्यांना मासिक पाळी आलेले आहे अशा मुलींच्या बोटांचे ठसे घेतले आणि ज्यांनी कबूल केलं नाही अशा मुलींना वॉशरूममध्ये नेण्यात आलं आणि त्यांची अंतर्वस्त्र काढून त्यांना मासिक पाळी आली की नाही हे चेक करण्यात आलं। आणि अशा प्रकारची विकृत वागणूक कोणी केलेली आहे तर शाळेच्या मुख्याध्यापक मॅडमनी। प्रकरणानंतर सगळ्यात मोठा हा प्रश्न निर्माण होतोय की शाळेच्या मुख्याध्यापक मॅडम एवढ्या विकृत का वागल्या। मासिक पाळीला भारतामध्ये रूढी, परंपरा, धर्म या गोष्टीशी कनेक्ट केलं जातं। घरातूनच मुलीला मासिक पाळी आली की वेगळं ठेवण्यात येतं। जी रूढी परंपरा चालत आलेली आहे त्याचा परिणाम हा शहापूरच्या घटनेवर दिसत आहे। नक्की हे प्रकरण काय झालं, यूट्यूबवरती मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तिकडे जाऊन बघू शकता। पण ही विकृत घटना घडल्यानंतर पालकांना मुलींना शाळेत पाठवण्याचं धाडस होईल का याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या।